संपूर्ण राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे। याचं कारण असं आहे, राज्यसभेसाठी ज्या उमेदवारांना ज्यांची नावं घोषित झाली आहेत त्यांना आपले अर्ज भरायचे आहेत आणि त्याचबरोबर दुसरीकडे येणाऱ्या निवडणुकांसाठी या पक्षातून त्या पक्षामध्ये जाण्याची राजकीय नेत्यांची प्रक्रिया सुरू आहे। आणि ही जी सगळी पानगळती सुरू आहे त्या पानगळतीमध्ये आणखी एक सगळ्यात मोठी घटना जी घडते पण ज्याच्याकडे राजकीय नेत्यांचं जितकं असायला हवं तितकं लक्ष नाही अशा स्वरूपाचा आरोप करत असतानाच किंवा असा आरोप होत असतानाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या OHDंना म्हणजेच वैद्यकीय कक्षाच्या प्रमुखांना थेट अंतरवाली सराठीमध्ये जाण्याचे आदेश दिलेत। याचं कारण असं आहे, मनोज जरांगे जे मराठ्यांचे नेते आहेत आणि आरक्षणाची लढाई लढत आहेत त्यांची प्रकृती नाजूक झालेली आहे। त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये ही आता मुख्यमंत्र्यांची सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे। काय नेमकं घडतंय हेच मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्यासारख्या हड्डीपसली असलेल्या माणसाने केलेलं जे आंदोलन आहे ते मराठा समाजातल्या अनेक बलदंड नेत्यांना जमलं नव्हतं अशा स्वरूपाची भावना ही सकल मराठ्यांमध्ये तयार झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारने ज्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे तो पाहिल्यानंतर आता जणू काही मराठ्यांच्या पदरी आरक्षण पडतंय अशा स्वरूपाची एक परिस्थिती आणि चित्र आपल्याला राज्यभरात पाहायला मिळत होतं। पण अचानक मनोज जरांगे पाटील यांनी 10 तारखेपासून आपल्या पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे अंतरवाली सराठीमध्ये आणि आता त्यांची प्रकृती प्रचंड गंभीर झालेली आहे। ती इतकी गंभीर झाली आहे त्यांनी कालपासून तर कोणत्याही स्वरूपाचे उपचार घेतले नव्हते अगदी सुरुवातीपासून, पण आता त्यांना चक्कर येणं, त्याचप्रमाणे त्यांचा रक्तदाब सतत वाढत राहणं, त्यांची पोटदुखी, काल तर त्यांच्या नाकातून रक्त येत होतं आणि त्यावेळेला बरेच लोक घाबरून गेले होते। आता झालंय असं, मुख्यमंत्र्यांनी अवघ्या काही मिनिटांपूर्वी आपले जे OHD आहेत म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे जे प्रमुख आहेत मंगेश चिवटे, जे मनोज जरांगे यांच्या बरोबर अगदी मैत्रीपूर्ण वातावरणात सरकारशी ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना आता तडक संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि तिथून अंतरवाली सराठीमध्ये जाण्याचे आदेश दिलेले आहेत। आता गंमत बघा की या मराठा समाजासाठी समन्वयकाची भूमिका बजावणाऱ्या मंगेश चिवटे यांच्यावरच आता टीकेचा भडीमार सुरू झालेला आहे, त्यांचं ट्रोलिंग सुरू झालेलं आहे, त्यांना शिवीगाळ सुरू झालेली आहे आणि दुसरीकडे मनोज जरांगेंची प्रकृती ही नाजूक होते। अशा परिस्थितीमध्ये जर सरकार बरोबरचा या मराठा समाजाचा किंवा सकाल मराठा समाजाचा समन्वय तुटला तर मात्र गंभीर समस्या निर्माण होऊ शकते। आता हे सगळं ज्यावेळेला चिवटेंच्या वाट्याला येतंय त्यावेळेला ते एखाद्या राजकीय नेत्याच्या वाट्याला का येणार नाही असाही प्रश्न आहे। मग असं सगळं असताना जर आपल्या समन्वयकाचे किंवा आपल्याशी समन्वय साधणाऱ्यांचे पाशच जर या समाजाने तोडून टाकले किंवा या आंदोलकांनी तोडून टाकले तर सरकार समोर एक खूप मोठी समस्या उद्भवू शकते आणि तितकीच मोठी समस्या ही जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांसमोरही उद्भवू शकते। आता हे सगळं होत असताना बघा, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एक शिवसैनिक बसलेला आहे आणि जे 2 शिवसेनेचे नेते आहेत ते जरांगे पाटलांना आडे हाते घेण्याचं काम करत आहेत। आता ते कोण आहेत तर ते आहेत भुजबळ आणि दुसरे आहेत नारायण राणे। छगन भुजबळांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला तर अध्यादेश मिळाला म्हणजेच तुम्हाला आरक्षण मिळालं असं तुम्हाला वाटत होतं, मग तुम्ही गुलाल उधळला, मग तुम्ही DJ लावला, मग आता उपोषणाला का बसताय। तर दुसरीकडे ते ट्विट करूनच नारायण राणे यांनी जरांगे पाटील यांची अवकात काढलेली आहे। मी काही यांना मराठ्यांचा नेता मानत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर पंतप्रधान राज्यात येणार असतील तर मात्र तेव्हा त्यांनी हलवून दाखवायचं जागेवरून स्वतःला, मी पुढचा बंदोबस्त करेन किंवा पुढची गोष्ट मी करेन असं राणे म्हणतात। आता 2 हे म्हणजे एक राणे मराठा आहेत, भुजबळ OBC आहेत, तर जरांगे पाटील यांच्यावरती आक्रमण करण्याचं काम हे नेते मंडळीच करतायत। अर्थात ते सत्तेतली आहेत हे जरी खरं असलं तरी दुसऱ्या बाजूला आपल्याशी समन्वय साधणाऱ्या समन्वयकांशीच जर सकल मराठा समाजाने किंवा जरांगे पाटलांच्या संपूर्ण टीमने वैर घेतलं किंवा त्यांना ट्रोलिंग केलं किंवा त्यांना शिवीगाळ केली आणि आपले संवादाचे किंवा एकमेकाशी चर्चा करण्याचे
पाशच जर तोडून टाकले तर जरांगे पाटील यांच्या प्रकृतीचं काहीही बरं वाईट होऊ शकतं. आता मंगेश चिवटे यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर इथल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांना कोणत्याही परिस्थितीत दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. मुख्यमंत्री या आरक्षणाच्या बाजूने आहेत, त्याने शिवछत्रपतींच्या आणाभाका खाल्लेले आहेत आणि हे सगळं जरी असलं तरी हा अध्यादेश काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी होत नाही ही जरांगेंची तक्रार आहे. पण या सगळ्या तक्रारीचा जर आपण विचार केला तर थेट जरांगेंनी स्वतःच्या प्रकृतीबरोबर किती खेळ करायचा यालाही मर्यादा आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आता जरांगेंची प्रकृती गंभीर झालेली आहे, त्यांना ICU मध्ये ठेवण्याची वेळ आता आलेली आहे. पण त्याच वेळेला सरकार मात्र कोमात जातं की काय किंवा सत्तेत बसलेले नेते कोमात जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधल्यानंतर जरांगे पाटील हे मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात का, त्यांच्यामध्ये तेवढं त्राण आहे का, हे पाहिलं जाणार आहे किंवा हे बघावं लागणार आहे. याचं कारण असं आहे की त्यांनी पाणीही घेतलं नव्हतं. त्याच्यामुळे नारायणगडाचे जे महंत आहेत शिवाजी महाराज त्यांनी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी पाणी घेतलं होतं. जरांगे पाटील जिथे उपोषणाला बसलेत तिथे असलेल्या हजारो स्त्री पुरुषांनी एकच आक्रोश करत विशेषतः महिलांनी त्यांना पाणी घेण्याचा आर्जव केलं, पण तेही त्यांनी घेतलं नव्हतं. आता मंगेश चिवटे असतील किंवा सरकार असेल किंवा मुख्यमंत्री असतील, अगदी कोणीही जे सरकारमधून जरांगे पाटील ही समस्या सुटावी असं ज्यांना वाटतंय त्या सगळ्यांच्या सकारात्मक प्रतिसादाला जरांगे पाटील यांनी देखील तितकंच प्रतिसाद देणं गरजेचं आहे. अन्यथा हा जो मराठ्यांचा योद्धा आहे की ज्याने इथपर्यंत लढाई नेऊन ठेवलेली आहे तो आपल्या हातून जाण्याची देखील भीती व्यक्त केली जाते. आणि ते तसं होऊ नये ह्याची खबरदारी आता ट्रोल करणाऱ्यांनी घ्यायची आहे, सत्तेत बसलेल्या बाबूंनी घ्यायची आहे आणि सत्ता चालवणाऱ्या नेत्यांनी घ्यायची आहे. यातलं कोण सकारात्मक पद्धतीने नीट ऐकतं यावरच जरांगे पाटील यांची प्रकृती सुधारणं आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होणं या गोष्टी अवलंबून आहेत. आपल्याला काय वाटतं, मनोज जरांगे पाटील हे वारंवार उपोषणाला बसतायत आणि सरकार त्यांना जे द्यायचंय ते प्रयत्न तर करते पण देऊ शकत नाही. एकूणच या प्रकरणाबद्दल आपलं काय मत आहे? जे समन्वयकाची भूमिका पार पाडतायत अशा घटकांनाच जर सकल मराठा समाजांमधल्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी किंवा पाठीराख्यांनी जर ट्रोल केलं, त्यांना शिवीगाळ केली तर हा प्रश्न मिटेल असं आपल्याला वाटतं का? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. असेच काही थेट आणि स्पष्ट बिनचूक आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.